आता सरकारने जो नाफेडला 1650 रुपये भाव जाहीर केले, काय वाटतं? प्रश्न असा आहे का शेतकऱ्यांमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला. पहिल्याने 1580 रुपये भाव जाहीर केला होता आणि आता 1650 सांगितला. पण मुळात मागे जो याच सरकारने जो काय भाव दिला होता तर त्या भावाची याची तुलना केली तरी फरक आपल्या लक्षात येईल. मुळात शेतकऱ्यांना नाफेड ही संस्था नकोय. नाफेड हे शेतकऱ्यांच्या भल्याचं नाहीये. तर शेतकऱ्यांना भावांतर योजना पाहिजे. तुम्हाला सांगतो, माल मार्केटला विकल्यानंतर त्या पावतीवर जर शेतकऱ्याला डायरेक्ट त्याच्या खात्यामध्ये जर तुम्ही पैसे पाठवले तर भ्रष्टाचारही होणार नाही आणि दुसरी गोष्ट त्या शेतकऱ्याला प्रॉपर त्याचा फायदा होईल. पण शेतकऱ्याचा फायदा या सरकारला करायचा नाही. त्याच्यावर तुम्ही जर चर्चा बघितल्या तर सत्ताधारी सरकार फक्त एक वेगवेगळे प्रश्न सांगतं काय मी शेतकऱ्यांना साठवणुकीसाठी अनुदान देतो. अरे साठवणुकीसाठी अनुदान देतात पण नाफेड मार्फत खरेदी केलेला माल तुम्ही ज्या वेळेला आमचे भाव वाढतात साठवलेल्या मालाचे त्यावेळेला तुम्ही तो माल मार्केटमध्ये टाकता. तो माल तुम्ही एक्सपोर्ट किंवा बाहेरच्या देशात विकत नाही. याच शहरामध्ये भाव वाढल्यानंतर जेणेकरून शेतकऱ्यांना त्या भाववाढीचा फायदा मिळू नये आणि म्हणून तुम्ही आम्हाला अनुदान देऊन माल साठवायला लावतात आणि तो माल साठवण्यामध्ये आमचीच नुकसान होते. म्हणजे भाव वाढल्याचा फायदा तर होतच नाही, परंतु त्या साठवलेल्या मालामध्ये त्याचं सडण्याचं प्रमाण आहे, त्याचं वजन घटतं आणि त्याचा पुन्हा मजुरी लागते. याचा विचार तू सरकार करणार आहे की नाही? आणि म्हणून प्रामुख्याने आमची मागणी आहे तुम्ही आम्हाला काही देऊ नका. सूट सवलतीचं काही काम नाही आम्हाला फक्त योग्य भाव द्या आणि भावाचे पैसे जर मिळत तुम्हाला कर्जमुक्ती करायची सुद्धा गरज नाही. कर्जमुक्ती आम्हाला नकोय. कर्जमुक्ती का करावी लागते पुन्हा ते सांगतात दरवर्षी कर्जमुक्ती. अरे कर्जमुक्ती का करतात? शेतकरी भरत नाही मुद्दाम कर्ज बुडवतात. अरे तसं नाही, पण आमच्या मालाला जर भाव नाही तर कर्ज भरायचं कसं काय? सोयाबीनसाठी कर्ज घेतलं काय झालं? कांद्यासाठी कर्ज घेतलं काय झालं? त्याला जर भावच मिळू नये अशी जर तुमची योजना असेल तर शेतकरी हा कर्जबाजारी होणार आणि म्हणून भावांतर योजना द्या. भावांतर योजनेने शेतकऱ्याला 4 रुपये फायदा होईल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. हीच आमची प्रमुख मागणी, काही दिवसापासूनची मागणी. मी विलास शंकर ठोंबरे, एक शेतकरी, शेवगा शिवार. आणि आम्ही जे आता चाळीत 3-3 महिन्यापासून जे कांदे साठवलेले त्यांचे दर त्या टायमाला 500-600 होते आणि त्याच्यानंतर ते आता सरकारने जे अंमलबजावणी केली का बुवा काही 1650 तो भाव देऊच टाका ना तुम्ही. आम्हाला कमीत कमी 2025 जर भाव दिला आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या तुमच्याकडं अधिकारी लोक आहे ते पाठवा, प्रत्येक शेतकऱ्याचा माल किती आहे ती तपासणी करा आणि त्या शेतकऱ्याला इथं जागेवर 2,500 ते 2,000 रुपये यांनी ठरवून भाव द्यावा आणि ते मार्केटला बोलवतील. मग ते अधिकारी लोक एकच गाडी घेतो किंवा एकच ट्रॅक्टर घेईल, बाकी सोडल्या जातील. ते फुकट व्यापारी घेतात मग 500, 700, 1000 रुपयाने. ते काय आम्हाला मान्य नाही. सरकारने एक धोरण अंमलबजावणी करावी का बुवा प्रत्येक शेतकऱ्याचे देऊन अधिकारी पाठवायचा. एका गावला 1-2 अधिकारी पाठवा, त्यांची तपासणी केली जाईल चाळीत येऊन. आणि आमचे जे आहे आम्हाला जो काय तुम्ही आम्हाला अनुदानही देऊ नका, कर्जमुक्ती करू नका. आमचं म्हणणं काय आम्हाला जो शेतकऱ्याला जो भाव देणार आहे तो आम्हाला इथं येऊन चाळीवर येऊन तो बांधला जाईल आणि एवढा भाव 2-2.5 हजार रुपये आम्हाला अपेक्षित आहे. याच्या पलीकडे 2,000च्या आत भाव बी देऊ नका. त्याचा काही उपयोगच नाही ना, कारण इकडं 2 गाड्या खरेदी करायच्या किंवा 2 ट्रॅक्टर खरेदी करायचे आणि बाकी सोडून द्यायचे तिथं मार्केटला. हे काय भाऊ आम्हाला काही तसं वाटत नाही का भाऊ त्यांनी सरकारने एक माणसं नेमावं, अधिकारी नेमावं आणि चाळीवर येऊन आम्हाला जे प्रत्यक्षात 2-2.5 हजार भाव द्यावा क्विंटल माग, अशी आमची अपेक्षा आहे.